चला ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. फलंदाज सुमित ओपनर फलंदाज आणि त्यांच्या साथीला अगदी प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. पहिली मॅच आपण पाहणार आहोत जिथे केळघर सोळशी विपक्ष निफानी यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ दरम्यान ही चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण पाहिलं तर तुल्यबळ संघ आहेत आणि दोन्ही संघांचा खेळ पाहण्यासाठी आपण धूरतेनेची वाट पाहत होतो. ती वेळ आता मात्र आली आहे आणि इथे मात्र पहिली मॅच आपण पाहत असताना तिथे टॉस जिंकल्यानंतर आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय निपाणी टीम. त्याच्यामध्ये पाहिला तर आशिष अगदी चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. त्यांचे साथीदार सवंगडी पूर्ण टीम यांच्याकडे देखील खूप मोठं लक्ष असेल. त्याचबरोबर केळघर सोळशीचा विचार केला तर प्रथमेश अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. 2025-24 मध्ये खूप चांगली फलंदाजी यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. त्याचबरोबर त्यांच्या साथीला अगदी सुमित आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे. एक षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तयार असेल हे देखील आपण पाहणार आहोत. मॅचला काही वेळामध्ये या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि पहिली मॅच आपण आजच्या दिवसातील पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय जे MCC निफानी संघाने आणि पहिलीच मॅच आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी पाहिलं तर आशिष यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणरायाला वंदन करूयात आणि आजच्या या सुख सोहळ्यामध्ये शुभप्रसंगी सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे मात्र पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकण्यासाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आशिष पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. चला पॉवर प्लेचा पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. टाळ्या होत्या मित्रांनो. पहिला चेंडू टाकण्यासाठी आशिष मात्र तयार झालाय. टप्प्याचा चेंडू इथे मात्र बॅटच्या रनआर मध्ये घेतलाय आणि पहिल्या चेंडूवरती सुस्वागतम स्वागत केलाय. सुमितच्या बॅट मधून पहिला चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका मोठा धमाका फुटलाय. अगदी थंडगार वातावरणामध्ये अगदी चांगली स्फोटक फलंदाजी करताना पहिलाच अगदी चांगला फटका सुमितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी इथे मात्र पहिलाच चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली केळघर टीमची या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा आल्यात. 6 धावाने अकाउंट ओपन केलंय. आल्या सेट होऊन आलाय. आपण पाहतोय पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 6 धावा 6 धावेने खातं खोलत असताना काहीतरी थोडंसं व्यत्यय आलाय तिथे. पंचांशी बातचीत करताना अनिल शिंदे आपण पाहतोय स्वतः आयोजक आहेत आणि
चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. सुरुवात होते पहिला चेंडूवरती षटकार आला आहे. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, तिथे गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. एक सिंगल आले, सिंगल मधून दुसरीचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. जिथे सुमितचा चांगला फटका होता, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचले, तोपर्यंत या दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा. 2 धावेच्या साह्याने संघाचा धावफलक जर पाहिला तर पुढे जात असताना 8 या अंकावरती जाऊन पोहोचतंय. अजून या 4 षटकांच्या मॅचेसमध्ये पहिलं षटक टाकत असताना 4 चेंडू बॅलन्स आहेत या षटकामधले. आशिष 2 चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळालंय. जर का चेंडू सुटला असता तर तिथे कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या. फटक्यामध्ये अगदी ताकद नजाकत जरूर होती, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. खूप टप्प्याचा चेंडू, बॅट फिरवली होती, परंतु तिथे मात्र अगदी ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. थोडासा या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि तिथे हा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूंवरती धावा आल्यानंतर मात्र या आशिषने कमबॅक केलं. इथे खूप टप्प्याचा चेंडू, डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना सुमितच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त फटका 4 धाव्यांसाठी चौकार येताना पाहायला मिळतोय. कालच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर आपण अगदी या विकेटवरती जेवढी अखूट टप्प्याची गोलंदाजी आहे ना, त्या गोलंदाजाने अगदी सफाटून मार खालाय. आता मात्र चांगला चेंडू, इथे मात्र पहा थोडासा या ठिकाणी बीट केले आणि पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि इथे मात्र चेंडू निर्धाव येतोय. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. ती मात्र आपण पाहतोय 12 या धावसंख्येवरती. 12 धावा झाल्या धावफलकावरती. KSK प्रतिष्ठान च्या माध्यमातून काही नियमवाली आहे, ती नियमवाली तुमच्यापर्यंत नक्कीच आयोजक कमिटी पोहोचवली जाईल. आणि जे नियम बनवले आहेत ते तुमच्यासाठीच मित्रांनो बनवले आहेत. त्या नियमांचं तुम्हाला देखील पालन करणं गरजेचं आहे. ही नियमवाली आहे ती अगदी तुमच्यासाठी खास KSK ची कमिटी असेल त्यांच्या माध्यमातून बनवली गेली आहे आणि ती पूर्ण नियमवाली सर्व टीमसाठी लागू असणार आहे. नवीन गोलंदाज पाहिला तर गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. जिथे गोलंदाज आपण पाहू शकाल किरण आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक टाकण्यासाठी किरणला आपण पाहतोय. पहिलं षटक 12 धावा खर्च केला गेला. इथे मात्र पहा लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र खेळता आला नाहीये. प्रथमेश थोडासा शफल झाला, 1-2 पाऊंड पुढे आले, त्याच्यानंतर मात्र चेंडू सोडून दिलाय आणि डेड बॉल नाही, रन पाठीमागे देतो. पहिला चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळाला. अकोट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र आपण पाहतोय सिंगल धाव दोन्ही फलंदाजांमध्ये, दोन्ही बॅट्समन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुमितनी सुरुवात चांगली केली आहे, त्यांच्या साथीला प्रथमेश चांगली साथ देतोय, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकत असताना किरणला देखील चांगली गोलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल. जिथे आपण पाहतोय हा पूर्ण स्क्वॉड इथे मात्र चांगला फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलंय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत असताना डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल का, पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत. एक सिंगल धाव, त्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. फटका चांगला होता, परंतु 180 ग्राउंड असल्यामुळे तिथे मात्र एक सिंगल धाव डिक्लेअर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला सुमित, नॉन स्ट्राईकला प्रथमेशला आपण पाहतोय. जिथे पहिलं षटक आशिषने टाकले, 12 धावा खर्च केल्या गेल्या. त्याच्यानंतर किरण गोलंदाजीसाठी आलाय, किरण देखील चांगली गोलंदाजी करतोय, सिंगल धावा येताना पाहायला मिळत आहेत.
इथे मात्र चांगला फटका आहे, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी पहा समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना आणि इथे मात्र धावा मिळतील. 6 धावा. षटकार आलाय सुमितच्या बॅट मधून. षटकार. चांगली फटकेबाजी सुमित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या सुमितची खेळी जर पाहिली ना तर त्याच्या बॅटिंगमध्ये ताकद आहे, मनगटामध्ये पॉवर आहे आणि याच पॉवरच्या माध्यमातून जेवढे खराब चेंडू ज्याला टाकाल ना तेवढे खराब चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. हा देखील फटका पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, लॉंग इज स्ट्रॉंग. चेंडू चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 6. सुमितच्या बॅट मधून लगातारचा हा दुसरा ब्लास्ट पाहायला मिळतोय. हे 2 षटकार लागोपाठचे सुमितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरणच्या अगेन्स्ट ही किरणवरती चढवलेले हे हल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा षटकार येईल का? फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू होता, पाठीमागे चाललाय डी स्वरूपात. पाठीमागे एक सिंगल धाव मिळेल आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर केळघर 16 संघ जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज नेम. ओमकार. ओमकार गोलंदाजीसाठी आलाय. चांगला चेंडू, हेलिकॉप्टर शॉट आहे, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जाईल. आता मात्र प्रथमेशच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका होता, फटक्यामध्ये वजन देखील चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रथमेशला स्ट्राईक जरूर मिळाली होती, थोडंसं चाचपडत खेळत होता, परंतु आता मात्र इथे पॉवरफुल फटका, मनोबल वाढवणारा हा फटका आपल्याला प्रथमेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. खूप टप्प्याचा चेंडू, फटका आहे ताकदवान, चेंडू निघून जाईल समोरच्या दिशेला. प्रथमेशच्या बॅट मधून एक लांबच लांब षटकार. 6 धावा. त्याला कुठेतरी चाचपडत खेळताना आपण पाहत होतो, परंतु त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी या षटकामध्ये आपण पाहिलं स्ट्राईक मिळाली. स्ट्राईकचं संधीचं सोनं करत असताना 2 चेंडूवरती एक चौकार, एक षटकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतरचा चेंडू डॉट, इथे मात्र सिंगल पाठीमागे डिक्लेअर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस, नो बॉल, फ्री हिट असणार आहे. पंच सूर्यकांत अडवसर यांच्या माध्यमातून 2 धावा. नो +1, 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धावांच्या मोबदल्यामध्ये धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 40 या अंकावरती. तिसरं षटक अजूनही अद्याप संपलेला नाहीये. आता देखील हा चांगला फटका आहे, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र 1 बाउन्स अगदी सीमारेषे बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि तिथे षटकार पाहायला मिळेल सुमितच्या बॅट मधून, सॉरी प्रथमेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अगदी कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ज्या गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि लाईन चांगली टाकली तिथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. हा देखील चांगला चेंडू आकाशामधून चेंडू चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल आले, सिंगल मध्ये डबल धाव पाहायला मिळते. थ्रो आहे खराब तिथे, तोपर्यंत कलेक्ट केला जाईल आणि 2 धावा धावफलकावरती जरूर इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न सुमित यांच्या माध्यमातून राहिला. आता मात्र त्यांना चांगली साथ देत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रथमेश पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे बाहेर जाताना पाहायला मिळतोय. कारण की JMCC निपाणी संघ आपण जर पाहिलं तर 8 खेळाडू घेऊन खेळते, कारण की KSKचा नियम आहे सॅटरडेला जर तुमच्याकडे खेळाडू कमी असतील तर तुम्हाला आयोजक कमिटीचे खेळाडू दिले जातात
आणि संडेला ज्यांच्या ज्यांच्या मॅच असतील ना त्यांना कंपल्सरी 11 खेळाडू घेऊन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल JMCC लाखवड विरुद्ध देवसरे. दोन्ही संघाचे संघनायक आपण रेडी राहायचं आहे. षटक क्रमांक 14 संपल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तरी आपण दोन्ही टीमचे संघनायक आपण दोन्ही रेडी राहायचं आहे. सौरभ शेवटचं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र पहा लांबच लांब सुमितच्या बॅट मधून एक पॉवरफुल दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. ही ओपन जोडी आहे ना एकामेकांकडे पाहते. त्याच्यानंतर ज्या ज्या वेळी स्ट्राईक मिळते त्या त्या वेळी अगदी चांगली फटकेबाजी चांगली टोलेबाजी करताना आपल्याला हे दोन्ही बॅट्समन दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. चेंडू मात्र लगातारचा हा दुसरा ब्लास्ट पाहायला मिळतोय. सुमित चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत. त्याच्या बॅटीमधून जर पाहिले तर षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 5 षटकार आणि 1 चौकार आणि 13 चेंडू मध्ये 38 धावा. काय फलंदाजी आहे मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये. अगदी गोलंदाजांची पिसं काढलेत या फलंदाजाने. इथे मात्र गॅप आहे. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जाईल सीमारेषेकडे. तिथे 4 धावेंसाठी पहा. हळूहळू धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहिले धावांचा वेग काय कमी होत नाहीये. गोलंदाजांवरती हे आक्रमण करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय आणि संघाची धावसंख्या आता मात्र या चौकाराच्या साह्याने पाहता पाहता 69 धावा. एक मोठी धावसंख्या. हा देखील समोरच्या दिशेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये बरोबर 6 धावांसाठी फटका येतोय. षटकार. आजच्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी साजरी होईल का? 48 धावांवरती मित्रांनो हा फलंदाज खेळतोय. 15 चेंडू 48 धावा. कालचा रेकॉर्ड जर पाहिला 16 चेंडू मध्ये 48 धावांवरती बाद झाला होता नीरज मोरे. 6 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्याने मोठी खेळी आपल्याला पाहायला मिळते. अखोटाप्याचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पहा झेल झालाय आणि कालचीच पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाली. कालच्या मॅच मध्ये देखील जर पाहिलं ना तर विवर आणि शिंदे यांच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळाली. तिथे देखील नीरज मोरे यांची चांगली फलंदाजी. 16 चेंडू मध्ये 48 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील 16 चेंडू मला वाटतं सुमितने देखील खेळलेत. त्याच्यामध्ये 6 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले. 48 धावांवरती हा देखील फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. या ग्राउंडचं वैशिष्ट्य काय आहे काही माहिती नाहीये परंतु इथे देखील तो फलंदाज अपयशी ठरलाय. 2 धावा हाफ सेंचुरीसाठी पाहिजे होत्या. तिथे तो पूर्ण करू शकला नाहीये. तरी देखील त्याच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होत्या. 16 चेंडू मध्ये 48 धावा सुमित साठी. चला नेक्स्ट मॅच JMCC लाखवड संघाचे संघनायक आणि देवसरे संघाचे संघनायक. चला लगेच या टॉस का बॉस मध्ये अनिल शिंदे नेक्स्ट मॅचचा टॉस करा. निलेश दादा कदम साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जिथे टॉस का बॉस मध्ये आपण पाहू शकाल JMCC लाखवड संघाचे संघनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट देवसरे टीम आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघादरम्यान ही पहिलीच मॅच आपण पाहतोय. टॉस करत आहोत आपण टॉस का बॉस मध्ये. कॅमेरामॅन टॉस का बॉस मध्ये कॅमेरा फिरवायचा आहे. टॉस जिंकला देवसरे टीम. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय टीम लाखवड संघाला फलंदाजीसाठी. पंच्याहत्तर धावा झाल्यात आणि 76 धावांचं टार्गेट मात्र उभं केलंय. एक मोठं आव्हान आहे.
या मोठं आव्हान स्वीकारण्यासाठी ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. टीम JMCC निपाणी मोठी धावसंख्या उभी केली आणि या मोठी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आशिष आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर अगदी 75 धावा धावफलकावरही जमा केल्यात आणि 76 धावांचं मोठं आव्हान 24 चेंडूमध्ये ठेवलंय. जर का या धावांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडू पासून तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. क्षमता आहे आशिषकडे, क्षमता आहे किरणकडे. पाहूयात पहिलं षटक कोणाच्या खांद्यावरती असणार आहे. अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अमोल मालुसरे यांच्या खांद्यावरती सोपवले. अमोल मालुसरे ज्याने कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये गाजवलेत, गोलंदाजीच्या जोरावरती भलाभला फलंदाजाला नाचवलं देखील. परंतु आज मात्र दिवस वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे, क्रीडांगण वेगळं आहे आणि या क्रीडांगणावरती कशा पद्धतीची गोलंदाजी करणार, समोरच्या फलंदाजाला कशा पद्धतीने गोलंदाजी करून आपल्या जाळ्यामध्ये फसवणार हे देखील पाहावं लागेल. किरण स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आशिषला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल मालुसरे यांना आपण पाहतोय. आजचा शेवटचा दिवस आपण पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक अमोल यांच्या खांद्यावरती सोपवलंय. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना अगदी राईट मोर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे आणि तिथे स्ट्राईकला आपण पाहिलं तर किरणला पाहतोय. स्ट्राईकला किरण, नॉन स्ट्राईकला आशिष. पहिल्या चेंडूपासून आक्रमण जरूर करावं लागेल. मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अखूट टाप्याचा चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. चेंडू मात्र अडवलाय, सुमित आहे त्या ठिकाणी आणि पहिला चेंडू मात्र अगदी सुंदर चेंडू टाकलाय. तिथे क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सुमितचा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जशी फलंदाजी तसं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फटका आहे चांगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु तिथे काय घडतंय, कॅच विन द मॅच म्हटलं जातं. पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हरो मॅच हा मूल मंत्र कायमस्वरूपी तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. इथे पकडला जातोय झील आणि फलंदाजाचा संपला जातोय खेळ. किरण बॅक टू पवेलियन, डगआउटच्या दिशेला, परतीच्या दिशेला आपल्याला येताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय ओमकार निघालाय. ओमकार फलंदाजीसाठी निघालाय. पहिला चेंडू अगदी डॉट पाहायला मिळाला. त्याच्यानंतरच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर अगदी विकेटचं पतन पाहायला मिळालंय आणि जिथे पहिल्या चेंडू पासून अगदी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पकड निर्माण केली अमोल मालुसरे यांनी, ज्यांच्याकडे अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी आज मात्र या मॅच मध्ये गोलावी लागेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना चांगली गोलंदाजी. इथे मात्र यॉर्कर, भन्नाट यॉर्कर पाहायला मिळतोय. स्टँड वरती जाऊन आढळलाय आणि आल्या पावले हलक्या पावलाने माघारी जात असताना इथे मात्र आपण पाहतोय ओमकारला देखील 0 या धावसंख्येवरती बाद करताना अमोल चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसा गेला तसा परत आला, जास्त काही करू शकला नाही आपल्या टीमसाठी. इथे मात्र आपल्याला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. आशिष मात्र नॉन स्ट्राईकला उभे राहून आपल्या सवंगड्यांचा खेळ पाहतोय. जिथे आशिषकडे क्षमता आहे स्ट्राईकवरती त्याला देखील येणं गरजेचं आहे. त्याच्याकडे मोठे फटकेबाजी आहे, षटकार चौकारांची तो देखील आतिषबाजी करू शकतो. परंतु आता मात्र नवीन बॅटर जर पाहिला तर क्रीडांगणामध्ये दाखल झालाय सौरभ. पहा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला तर एक हॅट्रिक जरूर आपल्याला पाहायला मिळाली
आजच्या दिवसामध्ये पहा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अमोल आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे ते मात्र खराब चेंडू. वाईट कॉल पंच आमच्याकडे पोहोचतील तोपर्यंत हा वाईट कॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक वाईटच्या स्वरूपात आता मात्र या संघाचं खातं मात्र ओपन झालंय, अकाउंट्स ओपन झालंय. आतापर्यंत या षटकातले चेंडू टाकून झालेत 4, त्याच्यामध्ये हा चौथा व्हाईट बॉल पाहायला मिळाला. 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बॅलन्स असताना चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अमोलच्या माध्यमातून केली जाते. अखूट टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, गॅप आहे थोडासा, क्षेत्ररक्षक तिथे धावताय, चेंडूचा पाठमोरा करताय तोपर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक सिंगल धाव जरूर घेतली. आता मात्र स्ट्राईक वरती आशिषला आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आशिषने देखील खूप काळ गाजवलाय, जिथे आपल्या संघासाठी खूप चांगली मेहनत घेतली आहे. एक एक खेळाडूला घडवण्यासाठी त्यांनी देखील चांगला प्रयत्न केलाय, परंतु प्रयत्न केलाय आणि अडचणीमध्ये संघ देखील आता आहे. या अडचणीमधून सावरण्यासाठी आशिषला चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. अखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट पूल सक्सेसफुल, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार, मिळतील धावा 6. स्ट्रोक चांगला होता, फटक्यामध्ये ताकद होती आणि या ताकदीच्या जोरावरती मी म्हणेन हा षटकार पाहायला मिळालाय. चांगली फलंदाजी आशिषच्या माध्यमातून केली जाते. मोठी धावसंख्या आहे, याच फटक्यांची गरज आहे आशिषच्या माध्यमातून. इथे मात्र लोअर फुल टॉस, चेंडू अगदी हवेमध्ये आहे तोपर्यंत चीप घेतली आहे आणि इथे फलंदाज बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेला. एक षटकार जरूर मारला, आनंदाचं वातावरण निर्माण संघाच्या खात्यामध्ये जरूर केलं, परंतु तिथे मात्र नाराज होताना पुन्हा एकदा आशिष माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावा झाल्या त्या 8 आणि गडी बाद झाले ते मात्र 3 गडी बाद, 8 धावसंख्या. ही नाजूक स्थितीमध्ये आता मात्र निफानी टीम आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन निघालाय. नवीन बॉलर आपण पाहतोय स्पेल षटक दुसरं टाकण्यासाठी विकास. फुल टॉस चेंडू आहे, त्याच्यावरती मोठा फटका आणि 6 धावांचा हा टोला आपल्याला पाहायला मिळतोय. जरी मॅच हरलत ना मित्रांनो तरी अशीच फलंदाजी करा जेणेकरून पुढील येणाऱ्या हंगामामध्ये तुमचं देखील नाव चर्चेमध्ये राहील, याची दक्षता घ्या. पहिल्या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला 6 धावांसाठी. मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेतरी अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून तुम्हाला मार्ग शोधायचे असतील तर स्वतःला सिद्ध करा. फुल हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला देखील लेग साईडला कढवला आहे. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेकडे. तिथे किती धावा मिळतील पंच सांगतात की एक सिंगल धाव. या सिंगलच्या षटकार पहा 6 धावा, 2 लगातारचे हे 2 फटके फलंदाज आपण पाहतोय सौरभच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. न डगमगता हा फलंदाज एकाएकी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंवरती हे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. तिसरा षटकार येईल का? आजच्या दिवसातील षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा नो चेंडू, पंच सांगतायत नो बॉल, फ्री हिट असेल. एक सिंगल धाव पाठीमागे, नो +1, 2 धावा या धावफलकावरती ऍड करूयात. संघाचा धावफलक झपाट्याने पुढे जात असताना संघाची धावसंख्या आता मात्र 22 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. फुल टॉस, पुन्हा एकदा खराब चेंडू. 2 विमर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच गोलंदाज इथे चेंज पाहायला मिळेल का? आणि नो बॉल प्लस इथे एक सिंगल म्हणजे 2 धावा. दुष्काळात 13वा महिना मी म्हणेन.
इथे 2 चेंडूवरती 2 षटकार आले. त्याच्यानंतर 2 चेंडू अगदी बिमर हाताळले, गोलंदाजाला दंडित करण्यात आलं आणि इथे मात्र दोन्ही चेंडू नो टाकले. म्हणजे आतापर्यंत 2 चेंडूवरती 6 आणि 6 12, 12 आणि 4 16 धावा खर्च केल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. प्रथमेशला पाहतोय. हे 4 चेंडू टाकण्यासाठी प्रथमेशला बोलवलं गेलंय. चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये काही काळ आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटची संधी आहे का? आणि तिथे मात्र आपण पाहतोय कॅच मात्र चांगला टिपला होता, परंतु तिथे फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवरती झेल टिपला तरी सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सौरभ आहे. एक सिंगल धाव घेतली आहे. दोन्ही फलंदाज पाहिले तर अगदी चांगले संघर्ष करतायत. या संघर्षातून प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं. हा देखील नो बॉल आहे आणि तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तोपर्यंत एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. एका पाठोपाठ खराब चेंडूंची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतच्या अगोदर पाहिलं तर विकासने 2 नो बॉल टाकले. त्याच्यानंतर आता मात्र प्रशांत पुन्हा तीच चुकी करतोय. प्रथमेश मात्र तीच चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आता चांगला चेंडू पाठीमागे एक सिंगल धाव मिळेल डिक्लेअर स्वरूपात आपण पाहतोय. सिंगल आणि सिंगल आल्यानंतर संघाचं धावफलक जर पाहिलं तर 28 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळतंय. दुसरं षटक अजूनही बॅलन्स आहे. त्याच्यामध्ये अजूनही काही चेंडू बॅलन्स आहेत. या षटकामध्ये अजूनही जर धावा आल्या ना तर खूप मजा येईल मित्रांनो या मॅचला. इथे मात्र फटका चांगला आहे. गॅप आहे तिथे. पॉवरफुल स्ट्रोक आहे. एक सिंगल पाहता टांगा पलटी घोडा फरार. मिळतील धावा 4. फलंदाज आपण पाहतोय चांगली फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. त्याचा भुर्दंड 4 धाव्यांमध्ये सोसावा लागतोय गोलंदाजाला. हा देखील फटका आहे पॉवरफुल. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 6 आणि इथे मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 38 धावा धाव फलकावरती पाहिजे झालेल्या आहेत आणि 9 चेंडू आणि 27 धावांवरती सौरभ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहा मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळते. जरी पहिली विकेट आपण पाहिलं किरण आऊट झाला, आशिष आऊट झाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं ओमकार आऊट झाला, परंतु मधल्या फळीमध्ये जर विचार केला ना ह्या 2 फलंदाजांनी अगदी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेत. मी म्हणेन फलंदाजी संघर्ष करत असताना अगदी बॉलर वरती तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज आपल्याला मृणय पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी आपण पाहिलं तर दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सौरभ आणि रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्धा टप्पा पार केला मित्रांनो. अर्धा टप्पा अजूनही पार करायचा आहे. चांगला चेंडू इथे मात्र मृणयचा पाहायला मिळतोय. फिरकी गोलंदाज मृणय आणि जिथे एक चेंडू टाकला एक सिंगल धाव आली आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सौरभला पाहायला मिळेल. जिथे सौरभ चांगली फलंदाजी करतोय. आपल्या संघाला अडचणीतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा बेट झालाय. ऑफस्टमच्या बाहेर कटर पाहायला मिळालं. बोटांमधील जादू पाहायला मिळाली. मृणयची खासियत आहे. अगदी चांगली गोलंदाजी टाकत असताना इथे मात्र मृणय चांगला स्पेल टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता देखील हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एस्टॅनच्या पाठीमागे जर पाहिलं तर अगदी सुंदर असं एसटी रक्षक अगदी एस्टॅनच्या जवळ उभे राहून कामगिरी चोख प्रत्युत्तर चांगलं देत असताना गोलंदाजाचं मनोबल वाढवत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन चेंडू लगातारचे डॉट. सेम टप्पा सेम लाईन आणि या लाईन वरती चांगली गोलंदाजी मी म्हणेन. या लाईन वरची गोलंदाजी ज्याच्या वेळेला आपण पाहत आलोय या क्रीडांगणावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आखूट टप्प्याचा चेंडू आता मात्र फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. कॅचची संधी परंतु तिथे मात्र बॉल सुटल्यानंतर सिंगल
धाव नक्कीच मिळेल. या मृणाईने थोडंसं या मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण केली आहे. तिथे आपण पाहिलं 2 षटकांमध्ये सपाटून मार खाल्यानंतर आता मात्र मृणाईने पुन्हा कमबॅक करताना दिसतोय. केळकर सोशी टीम कडून आपण पाहतोय. हा देखील चांगला चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी पहा. अगदी कमी वेळामध्ये फास्ट षटक टाकलं येते मृणाईने. एकही चेंडू खराब नाहीये आणि 6 चेंडू अगदी चांगला पद्धतीचे हाताळत आणि येथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये विचार केला तर फक्त धावा खर्च केल्यात 2. 6 चेंडूंच्या पाठीमागे 2 धावा खर्च केल्या गेल्यात. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 36 धावा 6 षटकार ठोकावे लागतील. यानंतरची मॅच आपण पाहू शकाल. JMCC लाखवड विरुद्ध देवसरे. देवसरे संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इथे मात्र चांगला चेंडू अजितचा पाहायला मिळतोय. थोडासा खाली राहिला, फलंदाजाला थोडासा संघर्ष करावा लागला आणि पाठीमागे यष्टांचे आपण पाहिलं तर चांगलं काम यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये करत असताना आपण पाहतोय. मयूरला आपण पाहतोय. सफल झाले, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक सिंगल धाव, चोरटी धाव मी म्हणेन या ठिकाणी कंप्लीट होत असताना दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल येऊन इथे काही फायदा होणार नाहीये मित्रांनो. मोठी फटकेबाजी करायची होती. आतापर्यंतची चांगली फटकेबाजी आपण सौरभच्या माध्यमातून पाहिली, परंतु तिसऱ्या षटकामध्ये ज्या धावांचा वेग होता ना त्याला कुठेतरी रोखण्यामध्ये मृणय यशस्वी झाला. फटका पॉवरफुल आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. थ्रो देखील चांगला, अतिशय चपळाईच्या गतीने ते मात्र थ्रो देखील टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. प्रथमेशला आपण पाहतोय. सह्याद्री युवा मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय आमचे बंधू संदीप दादा कदम साहेबांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. आज खूप काही पाहायला मिळेल. शेवटचा दिवस म्हटलं की मान्यवरांची मांदियाळी, प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती, त्याचबरोबर सर्वच खेळाडूंचा चांगला खेळ आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यांचा देखील आल्या आल्या इथे मात्र शुभ सन्मान आपण करतोय. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन दादांचा देखील या व्यासपीठावरती आपण आयोजक कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान करूयात. सह्याद्री युवा मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय आदरणीय संदीप दादा कदम साहेबांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. मॅच अगदी संपली. मॅच आपण जर पाहिलं तर एक हाती सामना या ठिकाणी केळकर सोशी संघाने जिंकला. पुढच्या फेरीमध्ये जरूर दाखल झालाय. हार्ड लक मी म्हणेन JMCC निपाणी संघ. चांगला संघर्ष तुमचा देखील राहिला. पहिलीच स्पर्धा आहे. पहिल्या स्पर्धामध्ये आपण कुठे कमी पडला ते लक्षात ठेवा. पुढच्या स्पर्धेमध्ये अगदी तुमचा चांगला खेळ आमच्यापर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. आणि अभिनंदन करूयात टीम NCC केळकर सोशी. दोन्ही संघांचा खेळ अगदी चांगला आपल्याला पाहायला मिळाला. देवसरे टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि JMCC लाखवड टीम आपले ओपनर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आणि त्याचबरोबर या सामन्याचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. अर्थातच ज्याची चांगली खेळी 16 चेंडूमध्ये 48 धावांची स्फोटक खेळ केली असा या पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. अर्थातच सुमित आपण देखील या व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही टी शर्ट स्पॉन्सरशिप लाभली